हरिओम. श्रीराम. भारतीय अध्यात्म परंपरेचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. हजारो वर्षांची भारतभूमीची महान अध्यात्म परंपरा साधकांना अंतिम सत्याकडे अर्थात आत्मसाक्षात्काराकडे मार्गदर्शन करते. या महान अध्यात्म परंपरेचा अखंड प्रवाह आज स्वरूपयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे चालू आहे. नाथ संप्रदायाच्या ध्यानयोग प्रधान शाखेचे एक अध्वर्यू स्वामी माधवानंद यांनी 1997 साली स्वरूपयोग प्रतिष्ठानची स्थापना केली. भगवान श्री आदिनाथांपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद, त्यानंतर स्वामी माधवनाथ आणि त्यांचे उत्तराधिकारी शिष्य स्वामी माधवानंद अशी ही अखंड ज्ञान परंपरा आपल्याला प्राप्त झाली. सहज सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्ध अध्यात्म सर्वांना प्राप्त व्हावे, तसेच राष्ट्रीयत्वाचीही जोपासना व्हावी, हा स्वरूपयोगचा मुख्य उद्देश आणि या उद्देशासाठी ध्यानमार्ग ही आपल्या स्वामीजींनी साधकांना दिलेली मध्यवर्ती उपासना होय. स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे समर्थ वचन स्वरूपयोगचे ब्रीदवाक्य आहे. स्वरूपयोग सर्व वयोगटातील साधकांसाठी भारत आणि US मधील अनेक ठिकाणी आध्यात्मिक विकास केंद्रे आणि कार्यक्रम आयोजित करते. गुरुपौर्णिमा, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्री यांसारख्या शुभ सणांनिमित्त साधना कार्यशाळा, सत्संग, ध्यान, अभंग गायन आणि प्रवचने आयोजित केली जातात. युवा केंद्रे, ध्यान केंद्रे आणि बालकिशोर केंद्रांद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात. पुण्याजवळील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य वातावरणात स्वरूप योगाश्रम वसलेला आहे. पूज्य स्वामीजींच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्थान साधकांना ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत अनुकूल वातावरण प्रदान करते. आश्रमातील जीवन साधनेसाठी सुंदर पद्धतीने रचलेले आहे. दिवसाची सुरुवात सकाळच्या ध्यानाने होते. त्यानंतर प्रार्थना, स्वाध्याय आणि आध्यात्मिक चर्चांमधून साधक आपल्या साधनेला अधिक सखोल करतात. इतिहास पाहिला तर आध्यात्मिक परंपरा टिकून राहिल्या कारण साधनेसाठी पवित्र स्थळे निर्माण झाली. स्वरूप योगाश्रम ही अशी एक जागा आहे जी भावी पिढ्यांसाठी आध्यात्मिक परंपरेचे संवर्धन करेल. गेल्या काही महिन्यांमध्ये आश्रमाच्या सुविधा आणि पायाभूत रचनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. साधक निवासातील सुधारणा. RCC कन्स्ट्रक्शन असलेल्या नवीन इमारतीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. यातील खोल्यांना अटॅच टॉयलेट बाथरूम्स असून शिवाय बाहेरच्या बाजूसही अधिक टॉयलेट बाथरूम्स ठेवली आहेत. आश्रमाच्या पाठीमागे असलेला डोंगर आणि तिथे होत असलेला पाऊस हे लक्षात घेऊन अंडरग्राऊंड वॉटर करंट्स चॅनलाइज करण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. स्वामीजींनी एके ठिकाणी लिहून ठेवल्याप्रमाणे साधक निवासावर गच्ची ठेवण्यात आली असून वर कव्हर करून तिथे भोजन व्यवस्था करण्यात येईल. तसेच तेथे साधकांना ग्रुप डिस्कशनसाठीही बसता येईल. वाहन पार्किंग व्यवस्था अधिक चांगली करण्यात येत आहे. इमारतीचा मूळ ग्रेसफुल लुक तसाच ठेवून आतून आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साधकांच्या सहकार्यामुळे हा आश्रम अधिक सक्षम साधना केंद्र म्हणून विकसित होतोय. आश्रमाच्या विकासाबरोबर स्वरूपयोग पूज्य स्वामीजींचे आध्यात्मिक ज्ञान जतन करून ते जगभरातील साधकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. स्वरूपयोगचे संकेतस्थळ हे जगभरातील साधकांसाठी एक व्यापक आध्यात्मिक ज्ञानमंच आहे. या माध्यमातून पूज्य स्वामीजींचे विचार, ध्यान प्रक्रियेचे मार्गदर्शन आणि स्वरूपयोगच्या विविध उपक्रमांची माहिती आज जगभरातील साधकांना उपलब्ध झाली आहे. या संकेतस्थळावर साधकांना अनेक महत्त्वाच्या आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करता येतो. श्रीमद भगवद्गीता प्रवचने, दासबोध निरूपणे, संत अभंगांचे विवेचन, ध्यानावरील मार्गदर्शन व अनेक विशेष कार्यक्रमांची प्रवचने अनुभवता येतात. अध्यात्माचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी संकेतस्थळावर एक साधक ग्रंथालय तयार केलंय. येथे स्वामीजींच्या प्रवचनांचे व्यवस्थित वर्गीकृत व्हिडिओ, ऑडिओ आणि लेख स्वरूपातील अभ्यास साहित्य पाहायला मिळेल.
हा ज्ञानसंग्रह अनेक स्वयंसेवकांनी केलेल्या परिश्रमांचा परिणाम आहे. साधकांचे सहकार्य या कार्याला पुढे नेण्यास मदत करते आणि भविष्यात हे ज्ञान अधिकाधिक साधकांना उपलब्ध करून देण्याचा संस्था प्रयत्न करते. संकेतस्थळाची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन त्याचे आधुनिक क्लाउड तंत्रज्ञानावर स्थलांतर करण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे जगभरातील साधकांना संकेतस्थळावरील ज्ञानसंपदा अधिक स्थिर, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध होईल. भविष्यात स्वरूप योग एक मोबाईल ॲप विकसित करण्याची योजना करत आहे. या ॲपद्वारे संकेतस्थळावरील सर्व वैशिष्ट्ये आणि स्वामीजींचे आध्यात्मिक मार्गदर्शन अधिक सुलभ पद्धतीने साधकांना मिळेल. प्रकाशने. स्वामीजींचे विपुल साहित्य आज ऑडिओ व्हिडिओ माध्यमात उपलब्ध आहे. आपली संस्था यातील निवडक साहित्य ग्रंथरूपातून वाचकांसमोर आणण्याचा अव्याहत प्रयत्न करते आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यापासून गेल्या 5 वर्षात आपण नवीन 12 प्रकाशने प्रसिद्ध केली, तसेच 11 ग्रंथांच्या नवीन आवृत्त्या काढल्या आहेत. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालात आपण खालील नवीन ग्रंथ प्रकाशित केले आहेत. अष्टावक्र गीता, रामरक्षा भावार्थसार इंग्रजी भाषांतर याचे प्रकाशन 26 मार्च रामनवमी या दिवशी होत आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालात आपण खालील ग्रंथ पुनः प्रकाशित केले आहेत. ध्यानयोग मराठी, संस्कार प्रदीपिका. स्वरूपयोगचे सर्व उपक्रम साधकांच्या सहभागातून आणि सहकार्याने पुढे जात आहेत. प्रत्येक साधक या सामूहिक आध्यात्मिक कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शतकानुशतके आध्यात्मिक परंपरा जिवंत राहिल्या कारण साधकांनी एकत्र येऊन त्यांचे जतन केले. ही परंपरा आपल्या सर्वांच्या सहभागातून पुढे चालू आहे आणि ती पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची. तरी आपण सर्वजण मिळून हे पवित्र कार्य पुढे नेऊया. भारत माता की जय. जय श्रीराम. हरिओम.